अहिल्यानगरमध्ये धार्मिक तणाव, पोलिसांचं संचलन, नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. महाराष्ट्रातील सौहार्द बिघडवण्याचा प्रयत्न, मुख्यमंत्री फडणवीस यांचे चौकशीचे आदेश. अहिल्यानगरात रास्ता रोकोमुळे परिस्थिती बिघडली. विरारच्या विवा महाविद्यालयात लव्ह जिहाद, गरबेआडून लव्ह जिहाद सुरू असल्याचा भाजपाचा आरोप. आय लव्ह मोहम्मदचा विनाकारण मुद्दा करू नये, भगवान रामासारखेच मोहम्मद आम्हाला प्रिय, इम्तियाज जलील यांचं वक्तव्य. कोल्हापुरात एमआयएम पक्षाच्या कार्यालयाला विरोध, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा विरोध, पोलिसांनी काढली समजूत. ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याचा नवा टीझर प्रदर्शित. टीझरमध्ये 1966च्या मेळाव्यातील बाळासाहेबांचं पत्र, आठवणीतला दसरा मेळावा, ठाकरे गटाची कार्यकर्त्यांना भावनिक साथ. शिवाजी पार्कात चिखलात दसरा मेळावा घेण्यावर ठाकरे गट ठाम. भाजपा नेते प्रवीण दरेकर यांना मंत्रिपदाचा दर्जा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून आदेश जारी. प्रवीण दरेकर स्वयंपुनर्विकास प्राधिकरणाचे पहिले अध्यक्ष. महेंद्र दळवींना उत्तर देण्यास प्रवक्ते सक्षम, सुनील तटकरेंनी काढला दळवींचा स्तर. खालच्या पातळीवरील टीकेनं फरक पडत नाही, सुनील तटकरे यांचं उत्तर. 5 ऑक्टोबरपर्यंत पंचनामे पूर्ण होणार, मंत्री बावनकुळेंच्या आदेशानुसार नुकसानीचे पंचनामे सुरू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पूरग्रस्त जिल्ह्यांचा आढावा, लातूर, सांगलीसह जालन्यातील ग्रामस्थांना मदत. मराठवाड्यावरचं पूरसंकट कायम, नाथसागरमधील विसर्गामुळे गोदावरी फुगली, नाशकातही प्रचंड आव्हानात्मक स्थिती. पूरग्रस्तांसाठी मंदिरांनी दानपेट्या उघडल्या, 4 मंदिरांकडून पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदत. आरक्षणासाठी लातूरात सकल धनगर समाज आक्रमक, मांजरा नदीमध्ये उड्या मारून जलसमाधी घेण्याचा इशारा. नाल्यात पडून 14 वर्षीय मुलाचा मृत्यू, नाल्यावर झाकण नसल्यानं अपघात, केडीएमसीच्या कारभारावर नागरिकांचा संताप. गुंड निलेश घायवळच्या अडचणी वाढल्या, कोथरूड पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल, बनावट नंबर प्लेट लावून गाडी वापरल्याप्रकरणी गुन्हा. लातूरमध्ये शासकीय नोकरीचा आमिष दाखवून लाखोंचा गंडा, लातूरमधील 8 व्यक्तींना 47,20,000चा गंडा, 4 फसवणुकीचा गुन्हा दाखल. कबुतरांसाठी 12 वॉर्डामध्ये मुंबई पालिका उभारणार सरकारी कबूतरखाने, जैनांच्या मतांसाठी सरकारी कबूतरखाने उभारले जाण्याची चर्चा. नॉन एसी लोकलला बसवणार स्वयंचलित दरवाजे, प्रवाशांचा जीव वाचवण्यासाठी रेल्वेची नवी युक्ती. सोनम वांगचुक भोवतीचा फास आवळला, वांगचुक यांच्या आर्थिक व्यवहारात सापडली बेशिस्त.